नमस्कार, शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. केसांच्या वाढीसाठी आणि अलीकडे सगळ्यांचे केस खूप गळतात, ते गळणाऱ्या केसांसाठी म्हणून आपण इथे घरगुती साहित्यामध्ये एक हेअर ऑइल तयार करणार आहोत. चला मग कसे करायचं ते बघूया. इथे 200 ग्रॅम मी खोबरेल तेल घेतलेलं आहे. हे खोबरेल तेल घाण्याचं शुद्ध असं खोबरेल तेल घेतलेलं आहे. शक्यतो घाण्याचं तेलच घ्या इथे तुम्ही. त्यानंतर 1 चमचा इथे नीम पावडर घेतलेली आहे. 1 चमचा इथे आवळा पावडर घेतलेली आहे आणि इथे 1 चमचा मी ज्येष्ठमधाची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर इथे 2 चमचे मी काळे तीळ घेतलेले आहेत आणि इथे एक फ्रेश मी आवळा घेतलेला आहे. त्यानंतर 1 कप होईल इतका मी कढीपत्ता घेतलेला आहे. एवढं मी साहित्य घेतलेलं आहे. आपल्याला ह्या सगळ्या पावडरी आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतात. त्यानंतर मी 200 ग्रॅम हे खोबरेल तेल घेतलं आहे, त्यासाठी लागणारं प्रमाण याप्रमाणे मी हे सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हे तेल जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण जेव्हा जास्त घेता त्याप्रमाणे ह्या आपण ज्या आवळा पावडर वगैरे ह्या पावडरी घेतल्यात आयुर्वेदिक त्या तुम्हाला प्रमाण त्याचं वाढवावं लागेल. आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथे आवळा जो आहे ना तो किसून घ्यायचा आहे खिसणीवरती. आता अलीकडे बाजारामध्ये फ्रेश असे खूप आवळे आलेले आहेत. तुम्ही जर हे तेल अगोदरच तयार करून ठेवलं तर ते 6 महिने व्यवस्थित असं टिकतं चांगलं. आता आवळा इथे माझा खिसून झालेला आहे, बारीक खिसणीवर मी खिसून घेतलेला आहे. त्यानंतर इथं मिक्सरचा जार घेतला, त्याच्यामध्ये सगळा कढीपत्ता घेतलेला आहे. त्यामध्येच खिसलेला आवळा घालायचा आहे. त्यामध्ये इथे आवळा पावडरसुद्धा जी 1 चमचा घेतली ती घातली आहे. त्यानंतर नीम पावडर घेतली 1 चमचा ती घालायची आहे आणि त्यानंतर ज्येष्ठमधाची 1 चमचा पावडर इथे घातलेली आहे आणि याच्यामध्ये काळे तीळ जे घेतलेले 2 चमचा तेही घातलेले आहेत आणि सगळ्या साहित्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी जास्त घालायचं नाही, थोडंसंच पाणी घालायचं आहे जेणेकरून याची चांगली अशी फाईन अशी पेस्ट तयार होईल. खूप पातळ करायचं नाही आहे आपल्याला, घट्टसरच पेस्टही करायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी बारीक ह्याची पेस्ट मी करून घेतली आहे. आता जे तेल आहे ते कढईमध्ये इथे घातलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे. तेल गरम व्हायच्या अगोदरच आपल्याला ही पेस्ट ह्या तेलामध्ये घालायची आहे. जर तुम्ही तेल गरम झाल्यानंतर ही पेस्ट ह्याच्यामध्ये जर घातली तर ती अंगावर उडू शकते, कारण ह्याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं असतं. त्यामुळे तेल इथं गरम व्हायच्या अगोदरच मी ही सगळी मिक्सरमधली पेस्ट ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि आता ही खोबरेल तेलामध्ये व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायची सगळ्यात अगोदर. या प्रकारे तुम्ही बघू शकता आणि मीडियम गॅसवरती आपल्याला 10 मिनटं हे चांगलं उकळू द्यायचं आहे. ह्या तेलाचा पूर्णपणे कलर बदलतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं हे तेल चांगलं आटतं. ते तेल जसं आटत येईल त्याप्रमाणे त्यातला आपण जे हे सगळे साहित्य घालून जे उकळवलेलं आहे त्याचा सगळा अंश ह्या तेलामध्ये पूर्णपणे उतरतो. 10 मिनटं झालेलं आहे. हे तेल मी चांगलं आता इथे उकळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं तेल इथे कमी पण झालेलं आहे. असे वरती बबल्स यायला लागले आणि हे असं उकळायला लागलं, चांगलं खळाखळा उकळायला लागलं या प्रकारे की आपलं हे तेल चांगलं तयार झालं आहे म्हणून समजायचं. आणि ह्याचा कलर पण तुम्ही बघू शकता, हिरवा आता तेलाचा कलर झालेला आहे. आणि आता गॅस मी इथे बंद करून घेते, कारण आपलं हे तेल तयार झालेलं आहे आणि बऱ्यापैकी आटलेलंसुद्धा आहे. म्हणजे 200 ग्रॅम तेल असेल तर ते 150 ग्रॅम होतं साधारण तेल. या प्रकारे झाल्यानंतर इतपत अशी उकळी आली की गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे हे तेल थंड करून घ्यायचं. आता इथे गॅस पूर्णपणे बंद केला आहे आणि तेल इथं थंड करून घेतलेलं आहे. आपण घरगुती साहित्यामध्ये हे तेल तयार केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे कढीपत्ता किंवा आवळा पावडर किंवा कच्चा जो आवळा घातलेला आहे किंवा ज्येष्ठमधाची जी पावडर घातली, या सगळ्या गोष्टी केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहेत. आता सगळ्यात अगोदर आपण हे तेल पूर्णपणे गाळून घेऊया. या प्रकारे मी एक गाळणी ठेवलेली आहे, खाली बाऊल ठेवलेला आहे आणि हे तेल पूर्णपणे गाळून घेते. या प्रकारे जर तुम्ही हे आयुर्वेदिक तेल घरगुती साहित्यात करून ठेवलं आणि दररोज ह्याच्याने मॉलिश केली केसांना तर केस वाढण्यासाठी मदत होते, केस काळे होतात, कोंडा असेल तर तो कमी होतो आणि मुख्य म्हणजे सगळ्यात की गळणारे केस थांबतात गळायचे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण अलीकडे सगळ्यांचे केस खूप गळतात. तेल इथं आपलं पूर्णपणे गाळून झालेलं आहे आणि ह्यातला जो चोथा राहिलेला आहे, म्हणजे जे कढीपत्त्याची बी पेस्ट आपण जी घातलेली होती याच्यामध्ये, त्याचा जो चोथा उकळलेला राहिलेला आहे तो टाकून द्यायचा आहे, कारण त्याच्यातलं सगळं महत्त्वाचे जे घटक असतात या तेलामध्ये पूर्णपणे उतरलेले असतात. हे आपलं तेल तयार झालेलं आहे. इथे तेल तुम्ही एकदा तयार करून बाटलीत स्टोअर करून ठेवू शकता आणि एक 6 महिने वापरू शकता.
समजा. पण तुम्ही जर हे सगळे साहित्य घरगुती साहित्यच आहेत, त्याच्यामुळे फ्रेश हे तेल तयार करायचं आणि फ्रेशच वापरायचं, ते जास्त चांगलं आहे. एअरटाईट अशा बरणीमध्ये किंवा कुठल्याही बॉटलमध्ये तुम्ही हे तेल स्टोअर करून ठेवू शकता, व्यवस्थित टिकतं. बहुगुणी अशा कढीपत्त्यापासून आपण हे घरगुती साहित्यामध्ये आयुर्वेदिक असं हेअर ऑइल तयार केलेलं आहे. नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या अशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.